भद्रावती तालुक्यात आईत निर्माण वसाहतीजवळ नागपूर चंद्रपूर मार्गावर मुख्य प्रवेशद्वाराच्या लगत बनलेली एचपी गॅस सिलेंडरची खुलेआम विक्री सुरू असून यामुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला। मूल तालुक्यात जलसंधारण लघु पाटबंधारे उपविभाग मूल अंतर्गत मूल व सावली या दोन्ही तालुक्याचा समावेश आहे। मात्र येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरली नसल्याने अनेक शेतकरी हिताचे अनेक प्रकल्प रखडले आहेत। जलसंधारणाशी थेट संबंधित महत्त्वाची कामे थांबल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। मूल शहरालगत असलेल्या करमवीर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर शनिवारी सकाळी बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्याने सकाळी व्यायाम धावणे आणि मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। नागबीड नगर परिषदेत समावेश करण्यात आलेल्या त्या ग्रामपंचायतीच्या काही इमारतींचा कुठे सदुपयोग सुरू आहे, तर काही इमारती अशाच अडगळीत पडलेल्या आहेत। अडगळीत पडलेल्या इमारतींचाही सदुपयोग व्हावा अशी मागणी केली जात आहे। बल्लारपूर ते तहसील प्रशासनातर्फे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान आयोजित केलेल्या सेवा पंधरवडा मोहिमेअंतर्गत विसापूर गावामध्ये गुरुवारी शिवार फेरी काढण्यात आली। महसूल अधिकारी आरती दुलत आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या पाहणी दौऱ्यात गावातील पाणत रस्त्यांची भीषण अवस्था उघड झाली। चिमूर येथे नेरीजवळील खुटाळा गावात सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गावालगत असलेली शेतबळी तुटुंब भरली असून बोडीचे पाणी थेट गावात शिरून अनेक नागरिकांच्या घरात घुसले। चंद्रपूर जिल्ह्यात रिपब्लिकन सेना चंद्रपूरच्या कार्यकर्त्यांनी आढावा बैठक 11 सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे पार पडली। रिपब्लिकन सेनेचे प्रदेश महासचिव प्राध्यापक श्रीपती डोले मुंबई यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। कला वाणिज्य महाविद्यालय गोंडपिंपरी येथे रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। गरीब घटकास भूक भागवण्याकरिता अन्नधान्य मिळावे याकरिता सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे रेशन दुकानातून रेशन कार्ड धारकांना नियमित तांदूळ, गहू, डाळ व सणाच्या दिवसात आनंदाच्या शिधा वितरण केले जात असे। परंतु गेल्या 1.5 वर्षापासून रेशन दुकानातून लाभार्थ्यांना फक्त गहू तांदूळ मिळत असून आनंदाच्या शिधा, डाळ, साखर बेपत्ता झाली। सावली वन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या विहार खुर्द उपवन कार्यक्षेत्रातील विहार बुज कोरडा रस्त्यावर असलेल्या शेतात गुरुवारी निंदनाच्या कामात मग्न असलेल्या गोमस्कर नामक महिलेला वाघीण आणि तिच्या बछड्याचे दर्शन झाले। महिलेने आरडाओरडा वाघ आणि बछड्यांनी आपली दिशा बाजूच्या शेताकडे वळवल्याने सुदैवाने जीवितहानी टळली। भद्रावती तालुक्यातील शेतकरी बांधवावर मोठे संकट कोसळले। येलो मोझॅक विषाणूजन्य रोग, खोडकिडा आणि मुडकुंच कॅलोरोटिया रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन पिकाची हजारो एकर शेती रोगराईच्या विळख्यात सापडली। या गंभीर परिस्थितीची दखल घेत वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण संजय देवताडे यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची पाहणी केली। आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात क्रांती झाली। सध्या भाजीपाला पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचे कल वाढला असून राजुरा तालुक्यातील गौरी येथील युवक मारुती मेकरतीवार यांनी गावातील मोकळ्या जागेत विविध भाजीपाला पिकांची लागवड करून अशी फळबाग फुलवली। जिवती तालुक्यात मागील 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येल्लापूर सावलहिरा कोरपणा या मुख्य मार्गावरील येल्लापूर सावलहिरा दरम्यानच्या घाटातील रस्त्यावर एक मोठे झाड अनमोडून पडले। त्यामुळे या मार्गावरील 4 चाकी वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून नागरिक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। बेसगाव येथील शरदचंद्र पवार विद्यालयात विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा शनिवारी पार पडली।